मनसेनं मेट्रोच्या फलकाला काळं फासलेलं आहे। अंधेरी मेट्रो स्थानकाच्या फलकाला मनसेनं काळं फासलंय। मेट्रो स्थानकावरील जाहिरात केवळ हिंदीमध्ये होती आणि म्हणून मनसे आक्रमक झाली। दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी काळं फासण्यात आलं त्यावेळीचे दृश्य आहेत। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। नंदकिशोर, या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय खरं तर काळं फासण्यात आलेलं आहे। कसलीशी जाहिरात होती म्युच्युअल फंडच्या संदर्भातली, केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये जो मजकूर आहे तो दिसतोय। नेमकं काय घडलंय? नक्कीच विक्रांत, जर पाहायला गेलं तर मनसे सातत्यानं मराठीसाठी कुठेतरी आक्रमक होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हे अंधेरीचं मेट्रोचं स्टेशन आणि त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर अंधेरीच्या मेट्रो स्थानकाच्या वरती म्युच्युअल फंड सही आहे अशा पद्धतीची हिंदी जाहिरात होती, सोबतच इंग्रजी जाहिरात होती, मात्र मराठी जाहिरात नव्हती। त्यामुळेच कुठेतरी संदीप जे दळवी आहेत, सरचिटणीस आहेत मनसेचे, त्यांनी हा संपूर्ण जे काळं फासलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत ही संपूर्ण अंधेरी मेट्रो स्थानकाच्या या फलकाला काळं फासण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही केवळ या ठिकाणी लागलेली जी जाहिरात आहे ती केवळ हिंदीतली इंग्रजीत होती, त्यामुळे त्या ठिकाणी मराठी ही असली पाहिजे अशी प्रमुख मागणी जी होती ती मनसेच्या या पदाधिकाऱ्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि जे सरचिटणीस आहेत संदीप दळवी यांनी हे संपूर्ण केलेलं आपल्याला काळं फासलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत मनसे मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहिती।